नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या सिम्पली मराठी रेसिपीमध्ये. तर आज आपण इथे बघणार आहोत खेकड्यांचं मस्तपैकी गावरानी झणझणीत असं कालवण. तर पावसाळा हा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्येच मिळणारे हे खेकडे आज माझ्या मिस्टरांनी आणलेले होते. तर तुम्ही बघू शकता की ते इथून त्यांना आता पिशवीमधून मोकळे करत आहेत. आणि त्यानंतर कित्येक जणांना खेकडे साफ करायला खूप अवघड वाटतं, पण आजचं हे जे ताजे खेकडे आहेत ते माझ्या मिस्टरांनी साफ करून दिलेले आहेत आणि त्यांनी अगदी अचूक आणि सोप्या पद्धतीने खेकडे कसे स्वच्छ केले आहेत हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि चला तर मग आता ही सोपी पद्धत आपण बघून घेऊया. तर इथे एक खेकडा जो होता त्याने उडी मारून दिलेली होती टोपलीतून. हा एक छोटासा व्हिडिओ मी कालच तुमच्यासोबत शेअर केलेला होता. तर तुम्ही बघू शकता जी मुख्य नांगी आहे ती आम्ही तोडून आणलेल्या होत्या आणि बाकीचे आहेत नांग्या ह्या अशा पद्धतीने आपल्याला साफ करून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने हे जे खेकडे आहेत हे सगळे आपल्याला साफ करून घ्यायचे आहेत. हे जिवंत खेकडे आहेत. यांच्या ज्या मुख्य नांग्या आहेत ह्या ऑलरेडी आम्ही काढून घेतलेल्या होत्या आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे साफ करून घ्यायचे आहेत. आणि जवळपास इथे आम्ही 12 खेकडे घेतलेले होते. त्यापैकी हे जे 6 खेकडे आहेत हे क्लीन करून झालेले आहेत. त्यानंतर हे बाकीचे 6 आहेत आणि त्याचमधून एकाने उडी मारलेली होती आणि हाच तो खेकडा की ज्याने आम्हाला काल पळवून लावलेलं होतं. आणि तुम्ही बघू शकता की किती पद्धतीने चालतो आहे हा सुंदर पद्धतीने. आणि तुम्ही बघू शकता की त्यांचे हे जे नांग्या आहेत ह्या अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत, काढून घ्यायच्या आहेत. बऱ्याच जणांना खेकडे साफ करता येत नाही, त्यामुळे त्यांची खेकडे खाण्याची इच्छासुद्धा होत नाही. पण अतिशय सोप्या पद्धतीने माझ्या मिस्टरांनी इथे तुम्हाला खेकडे साफ करून दाखवणार आहेत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. त्यानंतर इथे खेकडे हे साफ करून झालेले आहेत आणि त्यानंतर हे सगळे जे खेकडे आहेत हे स्वच्छ पाण्यामध्ये छानपैकी धुवून काढायचे आहेत. कारण की हे जे खेकडे आहेत हे चिखलात असतात, त्यामुळे यांच्यामध्ये माती असते. तर एक ब्रश घ्यायचा आहे ज्याच्याने आपण दात साफ करतो, तो ब्रश आहे. तर अशा पद्धतीने त्यांना घासायचं आहे, म्हणजे जेणेकरून त्यांच्यातली जी माती वगैरे आहे ती पूर्णपणे निघून जाईल. तुम्ही बघू शकता इथे. आणि त्यानंतर त्यांचा जो भाग आहे वरचा तो सुद्धा पूर्ण आपल्याला क्लीन करून घ्यायचा आहे, कारण की बऱ्यापैकी यामध्ये माती असते. आणि तुम्ही बघू शकता हा एक खेकडा आहे ज्याला आता आपण साफ करणार आहोत. आणि जो ब्रश आहे त्या ब्रशच्या साहाय्याने आपल्याला हा जो खेकडा आहे हा पूर्णपणे साफ करून घ्यायचा आहे. कारण की हे खेकडे जवळपास चिखलामध्ये असतात, त्यामुळे त्यांना पूर्ण साफ करणं हे गरजेचं असतं. आणि अतिशय सोप्या पद्धतीने केलेलं आहे. तुम्ही बघू शकता पहिला जो खेकडा तो किती काळपट होता आणि आता तुम्ही बघू शकता की खेकड्यामध्ये किती बदल झालेला आहे. इथे जवळपास आता सगळे खेकडे हे साफ करून झालेले आहेत. आणि त्यानंतर जी नांग्या वगैरे आहेत आता आपण ते साफ करून घेऊया. तर नांगी साफ करायलासुद्धा ब्रशचाच वापर केलेला आहे आणि त्यासुद्धा आपल्याला एकदम व्यवस्थित सगळ्या क्लीन करून घ्यायच्या आहेत. जे खेकडे साफ करण्याची पद्धत आहे ती अतिशय सोपी आहे. बऱ्याच जणांना ते अवघड वाटते, पण तसं नाही आहे. आणि त्यानंतर एक कैची घ्यायची आहे. त्यानंतर जे नांग्यांचं पुढचे टोकं आहेत अशा पद्धतीने ते आपल्याला सगळे कट करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सगळ्या ज्या नांग्या आहेत त्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. आणि त्याची एक स्पेशल कैची माझ्या मिस्टरांनी आणलेली होती, जशी अडकित्त्यासारखी असते, म्हणजे आपण सुपारी वगैरे फोडतो बघा त्या पद्धतीची ही कैची आहे. आणि अशा पद्धतीने त्याचं पुढचं जे टोक आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. या ज्या नांग्या आहेत ह्या पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत. आणि ही मुख्य नांगी असते खेकड्यांची, तर तिथे बघा एक छोटासा काट्यासारखा भाग असतो, तो सुद्धा इथे आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने सगळे ज्या मुख्य नांगी आहे ते सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने कट
करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर एक एकदम खास ट्रिक आहे ही, की जो गावरानी रस्सा आपण बनवणार आहोत अतिशय झणझणीत पद्धतीने, तर त्याच्या ही जी मुख्य नांगी आहे ही मुसळीने म्हणजे थोडी ठेचून घ्यायची, की जेणेकरून त्याचा जो स्वाद आहे तो रश्श्यामध्ये एकदम छान लागतो. आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सगळ्या नांग्या ज्या आहेत त्या एक एक करून अशा पद्धतीने अतिशय हलक्या हाताने आपल्याला थोड्याशा त्या ठेचून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर खेकडे मोकळे करायचे आहेत. आणि त्यामधलं जे मांदा आहे, आता इकडे मांदा म्हणतात, तुमच्या भागामध्ये त्याला काय म्हणतात ते कमेंट्स करून नक्की सांगा. आणि त्यानंतर त्यातला जो पिवळा भाग आहे तो पिवळा भाग आपल्याला आता काढून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, हे अशा पद्धतीने त्यांचं जे वरचे कवच आहे ते काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने सगळे जे खेकडे आहेत त्यांचं वरचे जे साल आहेत ते आपण काढून घेतलेले आहे. आणि इथे जवळपास हे 12 खेकडे होते. 4 होते भाजीसाठी, 4 होते सूपसाठी आणि 4 आहे रोस्ट करून आपण एक रेसिपी पण इथे शूट केलेली आहे, ती पण नक्कीच बघा. तर हे जे मांदा आहे हे काढण्याचं काम पण इथे चालू आहे. आणि त्यानंतर हे जे एस्ट्रॉयाचा काही भाग असतो की जो खाल्ला जात नाही, तो सुद्धा अशा पद्धतीने आपल्याला इथे सगळे जे खेकडे आहेत ते अशा पद्धतीने स्वच्छ करून घ्यायचे आहेत. आणि हे जे छोटेवाले खेकडे आहेत हे आपण भाजीमध्ये टाकणार आहोत आणि मोठे जे खेकडे आहेत ते आपण गॅसवरती भाजून खाणार आहोत. तर इथे बघू शकता की छोटे जे खेकडे आहेत आणि त्यातलं हे मांदंसुद्धा हे काढलं जात आहे एक एक करून. तुम्ही बघू शकता, हे जरी तुम्हाला असं पिवळसर वगैरे दिसत असलं पण हे त्याच्यातलं हे जे मांदे आहे हे असंच दिसतं. आणि हे सुद्धा आपण पूर्ण साफ करून घेतो आहोत अशा पद्धतीने. आणि त्यानंतर हे जे उरलेलं आहे हे आपण फेकून देणार आहोत. आणि आता तुम्ही बघू शकता की इथे सगळे खेकडे हे साफ करून झालेले आहेत. आणि त्यानंतर इथे भाजीचे कोणते, त्यानंतर सूपचे कोणते, हे सगळे वेगवेगळे करून झालेले आहेत. काही खेकडे जे आहेत ते भाजीसाठी काढून घेतलेले आहेत. तर इथे एक तवा मी घेतलेला आहे. तव्यामध्ये हे जे खेकडे आपल्याला रोस्ट करायचे आहेत ते मी इथे ठेवून घेतलेले आहेत. अतिशय सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी ही पण एक रेसिपी आहे. खेकडे फ्राय म्हणतात त्याला किंवा रोस्ट खेकडे असं म्हणतात. तर फ्राईंग पॅनमध्ये आपल्याला काय घालून घ्यायचे आहेत, पहिले थोडी हळद टाकून घ्यायची आहे. हळद टाकल्यानंतर त्यानंतर याच्यावरती थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर इथे आपल्याला थोडं प्रमाणामध्ये यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आणि हे छानपैकी फ्राय होऊ द्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता की हे जे खेकडे आहे, रोस्ट खेकडे, हे खायला खूपच चविष्ट लागतात. आणि खेकडे खाणं हा खूप चांगला प्रकार मानला जातो. खेकडे खाणं म्हणजे की ज्यामुळे कावीळ वगैरे होत नाही आणि भरपूर प्रमाणामध्ये याच्यामध्ये विटॅमिन्स वगैरे असतात. त्यामुळे हे पावसाळ्यामध्ये येतात, त्यामुळे आवर्जून लोक खेकड्याची भाजी म्हणा किंवा रोस्ट खेकडा हे नक्की खातात. आणि वर्षातून एकचदा येत असतात पावसाळ्यामध्ये, त्यामुळे यांना खाण्यासाठी भरपूर लोक उत्सुक असतात. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता अतिशय झटपट होणारा खेकडा रोस्ट इथे तयार आहे. फक्त हळद, मीठ आणि तेलामध्ये आपण याला तयार करून घेतला आहे. आणि त्यानंतर आपण वळणार आहोत आपल्या झणझणीत भाजीकडे. आता त्यासाठी इथे मी जवळपास अर्धी वाटीपेक्षा पण कमी खोबरं हे कापून घेतलेलं आहे. आणि हे सुद्धा आपल्याला छानपैकी तव्यावरती सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता, कारण की खोबरं जेवढं जास्त भाजलं जातं तेवढी भाजीची चव ही दुप्पट होते. त्यानंतर इथे मी जवळपास 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, मूठभर कोथिंबीर, एक मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे, 2 हिरव्या मिरच्या आहेत, लवंगी मिरच्या आहेत. हे सगळं जे आहे ते मिक्सरला आपण बारीक वाटून घेणार आहोत. आणि त्यानंतर इथे मी एक जी मेन प्रोसिजर आहे ते म्हणजे नांग्या आपल्याला एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन याची पेस्ट बनवायची असते भाजीसाठी आणि सूपसाठी सुद्धा. तर इथे बघू शकता मी मिक्सरला हे बारीक वाटून घेतलेलं आहे. लक्षात ठेवा, ज्या पूर्ण नांग्या होत्या मी
या पूर्ण मिक्सरला बारीक वाटून घेतलेला आहे आणि त्यानंतर यामध्ये आता आपण थोडं पाणी ॲड करत करत हे गाळून घेणार आहोत. कारण की नांग्या आपण ज्यावेळेस दळतो तर त्यामध्ये तो कचरटपणा राहतो आणि तो कचरटपणा निघून जाण्यासाठी अशा पद्धतीची जर गाळणी तुमच्याकडे असेल तर चांगलंच आहे, किंवा तुम्ही कापड घेऊनसुद्धा याला गाळू शकता. आणि बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं जे नांग्यांचं पाणी आपण तयार केलेलं आहे दळून, ते अशा पद्धतीने सगळं आपल्याला गाळून घ्यायचं आहे. हे आपल्याला ही जी प्रोसिजर आहे ही जवळपास 2 ते 3 वेळेस करावी लागते. कारण की बऱ्यापैकी जो नांगी असते त्याच्यातला कचरटपणा जो असतो तो निघून जावा म्हणून. आणि इथे तुम्ही बघू शकता हा जो चोथा आहे हा इथे पूर्णपणे वेगळा झालेला आहे. अजून मी परत एकदा पाणी टाकून घेतलेलं आहे, जवळपास 1 ते 1.5 ग्लास पाणी आहे. आणि पुन्हा मी इथे ते पुन्हा गाळून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता तरीसुद्धा यामध्ये थोडेसं जे त्याचे रखरख असणारे जे तुकडे असतात तर ते इथे तुम्हाला दिसतीलच, बघून घ्या. हे पहा, 2 वेळेस गाळल्यानंतरसुद्धा इथे त्यामधले जे नांग्यांचा जो कचरटपणा आहे तो दिसतो आहे. आणि आता ते सुद्धा आपण पूर्ण क्लीन करून घेतले आहे. इथे आता आपण भाजीची तयारी करूया. तर इथे जवळपास 3 ते 4 पळी मी तेल टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर तेल तापल्यानंतर जिरं छान फुललं गेलेलं आहे. त्यानंतर जो मसाला आपण वाटून घेतलेला होता, कांदा, हिरवी मिरची, खोबरं, आलं, कोथिंबीर आणि लसूण, याला आपल्याला तेल सुटेपर्यंत छानपैकी फ्राय होऊ द्यायचं आहे. लक्षात ठेवा, कुठेही याला घाई गडबड करायची नाही. कारण की मसाला जेवढा तुमचा चांगला भाजला जातो तेवढीच तुमची भाजीची चव ही दुप्पट होत असते. आणि त्यानंतर इथे टाकून घेतलेलं आहे मसाल्यांमध्ये हळद, त्यानंतर आहे धने जिरे पावडर, त्यानंतर आहे लाल तिखट जवळपास 1 ते 1.5 चमचा आहे. त्यानंतर आहे काळा मसाला, तुमच्या घरामध्ये जो मसाला अवेलेबल असेल तो तुम्ही टाकू शकता. त्यानंतर आहे गरम मसाला. सगळे मसाले जवळपास 1 ते 1.5 चमचा आपण इथे टाकून घेतलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता मसाला हा किती सुंदर पद्धतीने इथे भाजला गेलेला आहे. ज्यावेळेस हा मसाला पॅन सोडतो त्यावेळेस आपल्याला कळतं की मसाला हा भाजला गेलेला आहे. आणि हे जे आपण मांदं बाजूला काढलेलं होतं, अर्धं मी सूपसाठी आणि अर्धं आता ह्या भाजीमध्ये आपण टाकून घेणार आहोत. आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे सगळा मसाला एकजीव करून घ्यायचा आहे. आणि इथे मी जवळपास साधारण 3 ते 4 चमचे गरम पाणी ॲड केलेलं आहे, की जेणेकरून भाजीला तवंग चांगलं यावं म्हणून. आणि त्यानंतर आपण जे नांगींचं पाणी तयार करून घेतलेलं होतं खेकड्याचं, ते पाणी आता आपण इथे टाकून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता की इथे आपण जे पाणी आहे ते पुन्हा एकदा आपण इथे गाळून घेणार आहोत अशा पद्धतीने. हे बघा, की जेणेकरून जे काही त्याच्यात असेल असून तर ते निघून जाईल. आणि बाकीचं जे आहे ते आपण सूपसाठी ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर जे खेकड्या आहेत ते आपल्याला आता यामध्ये सोडून द्यायचे आहेत अशा पद्धतीने, की जेणेकरून ते पटकन शिजतील. आणि गरम पाणी टाकलं तर मसाल्यांची चव ही दुप्पट होते, हे मी नेहमीच सांगते. आणि अशा पद्धतीने आता आपल्याला हे जे खेकडे आहेत हे शिजवून घ्यायचे आहेत. आणि तुम्ही बघू काल थोड्याच वेळानंतर ही भाजी इतकी सुंदर आणि इतकी झणझणीत दिसते. आणि त्यानंतर तर जवळपास आपली ही भाजी इथे होत आलेली आहे. आणि त्यानंतर इथे चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ ऑलरेडी टाकलं गेलेलं होतं, पण शूटसाठी आम्हाला हा व्हिडिओ परत रेकॉर्ड करावा लागला. तर तुम्ही बघू शकता इथे खेकड्याची झणझणीत अशी भाजी तयार आहे. त्यानंतर इथे सूप आहे. सूपसाठी पण मी 1 चमचा आलं, 1 चमचा लसूण बारीक चिरून घेतलेलं होतं. त्यानंतर हिरवी मिरची होती. अशा पद्धतीने सूप तयार केला. आणि तुम्ही बघू शकता गावरानी खेकड्याचा रस्सा, झणझणीत रस्सा इथे बनून तयार झालेला आहे. आणि तुम्ही बघू शकता तवंग किती छान आलेला आहे. आणि इथे सूप देखील आम्ही तयार करून घेतलं अतिशय सोप्या पद्धतीने. 1 चमचा आल्याचे तुकडे, 1 चमचा लसणाचे तुकडे होते, हिरवी मिरची होती, काळी मिरी पावडर होती. जे सगळं आम्ही भाजीमध्ये टाकलेलं होतं, जसं मांदी होती, मांदे उरलेली होती ते पण टाकलेलं आहे. त्यानंतर खेकड्याचं जे पाणी होतं, नांग्यांचं पाणी, ते सुद्धा टाकलेलं आहे. अशा पद्धतीने आज आम्ही खेकड्याचं सूप पण, खेकडा रोस्ट पण आणि खेकड्याची गावरानी रस्सा
भाजी पण हे सगळं केलं. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब